जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 याची रणधुमाळी चालू आहे। आज आपण आलेलो जिल्हा परिषद गोलटगाव सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचे आपण मत जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल आपण, तुम्ही प्रचार करताय, कसे वाटते तुम्हाला? प्रचार करीत असताना पक्षाची फार मोठी झालेली आहे। आमचे अजितदादा गेले, त्यामुळे आमचे मन पूर्ण सुन्न झालेले आहे। प्रचार करावा अजिबात वाटत नाही, त्याच्या आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहे। आज आम्ही प्रचार करीत असताना कुठलीही प्रचाराची गाडी लावलेली नाही, कुठलाही बॅनर लावलेला नाही। पक्षाचा आदेश पाहून आम्ही घरोघरी जाऊन आम्ही परिपत्रक त्या ठिकाणी वाटत आहे। अशा प्रकारे आम्ही प्रचार करत आहे। आपण कोणकोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात? ग्रामीण भागात खूप मुद्दे आहे। शेतकऱ्याचा फार मोठा मुद्दा आहे। दिवसा वीज नाही आहे, मालाला भाव नाही आहे, शाळेपर्यंत यायला रस्ते नाही आहे, अंगणवाड्यामध्ये योग्य तो आहार मिळत नाही, अशा अनेक समस्या आहे। शैक्षणिक दर्जा सुधारलेला नाही, असे खूप मोठे मुद्दे आहे। महिला सुरक्षेसाठी काय आपल्या उपयोजना? महिला सुरक्षेसाठी एक गावात महिला समिती स्थापन करून महिलांना कशा पद्धतीने न्याय देता येईल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू। जनतेला काय आव्हान कराल? आमच्या पक्षावर फार मोठी हानी झाली आणि जनतेला मी आव्हान करल की येत्या गोलटगाव सर्कलमध्ये मी माझी पत्नी शोभा कल्याण घोडके या घड्याळ चिन्हावर उभा आहे। सर्वांनी घड्याळ चिन्हावर मतदान करून दादांना हीच खरी श्रद्धांजली द्यावी असे मी जनतेला आवाहन करत आहे। ताई, तुम्ही मतदारसंघात फिरतायत, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला वाटतोय आणि सगळ्यांची भावना जागी होत आहे। सगळ्यांना वाटतं की दादा गेले, दादाची कीर्ती पुढं चालावा आणि सौमित्राताईला पुढं आणावा आणि त्या दादाचं पक्ष यशस्वी चालून अशी मला पण आपुलकी आहे। आणि ज्या महिलांना कामं भेटत नाही, ज्या महिलांना कुठंच रोजगारी हा असं हे उत्साह येत नाही, त्यांनी कामाची विनंती करते की घड्याळीला मतदान करून दादाचं नाव पुढं चालू द्या, हीच माझी विनंती। काय सांगाल सर, तुम्ही यांच्या सोबत करता? आपल्या गोलटगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या शोभाताई कल्याण घोडके ह्या आपल्या उमेदवारी। तर आता असं झालेलं आहे, आपल्या सर्कलला टोटल दादा गेले तर तुम्हाला काय सांगा, एवढी हानी झाली आपली, तरी आपल्याला ती हानी आपल्याला सगळी भरून काढायची, सगळी मतदान टाकून आपल्याला ती भरून काढायची। आणि येणाऱ्या 7 तारखेला 7 फेब्रुवारीला शोभाताई कल्याण घोडके यांना पूर्णपणे एक मताने एकजुटीने विजयी करण्याचे आव्हान हे संदीपान आबा गोलटगाव पाहून काय करतोय।